खऱ्या अर्थानं मी आमच्या विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर साहेबांचं खूप आभार मानतो। त्यांनी विस्तृतपणे निकाल या ठिकाणी वाचला। खऱ्या अर्थानं आज आम्हाला आनंद झाला। आमचे सगळे आमदार वारंवार सांगत होते की आम्ही कुठल्याही घटनेची पायमल्ली केलेली नाही, आम्ही कुठलीही चुकीची गोष्ट केलेली नाही। हा निकाल म्हणजे हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाहीचा झालेला हा विजय आहे। जी लोक हुकुमशाह होते, जे लोक स्वतःच्या पक्षामध्ये सुद्धा लोकशाही मानत नव्हते, 2013-2018चे काही इलेक्शन झालेत, 2013-18चे जे इलेक्शन दाखवले गेले हे पेपरवरती होते। ज्यावेळेला आमचे मुख्य प्रतोद त्या ठिकाणी सुनील प्रभूजींना विचारलं गेलं की तुम्ही मत दिलं का 13-18ला, तर त्यांनी मला आठवत नाही म्हणून सांगितलं। म्हणजे ह्यांनी मतदान केलेलं नव्हतं आणि नंतर ॲफिडेविट दाखल केलं की हे सगळं बिनविरोध झालं। म्हणजे ज्या पक्षामध्ये लोकशाही प्रक्रिया राबवली जात नाही त्या लोकांना भारताच्या लोकशाहीवरती बोलण्याचा अधिकार नाही। आजचा निकाल जे दोन फ्रॅक्शन्स आहेत, एक उभाटा फ्रॅक्शन आणि शिंदे फ्रॅक्शन, या फ्रॅक्शनमधली खरी शिवसेना कुठली, तर जे इलेक्शन कमिशनकडं पक्षाची घटना आहे त्या घटनेच्या आधारित हा निकाल दिला गेला आहे। त्यामुळं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जी शिवसेना आहे ही खरी शिवसेना असा निकाल जो इलेक्शन कमिशननं दिला, जो न्यायालयात टिकला, या निकालाला आधारित धरून जर आम्ही खऱ्या शिवसेनेचे आहोत तर त्यांना आम्हाला पक्षातून हाकलून देता येत नाही किंवा पक्षप्रमुख म्हणेल असं चालत नसतं। वारशानं कधीही पक्षप्रमुख पद मिळतं, पण वारशानं कधीही पक्ष चालवता येत नाही। पक्ष हा कार्यकर्त्यांच्या मताच्या जीवावरती, त्यांच्या विचाराच्या जीवावरती चालवला जातो। अशा पद्धतीचा सुंदर निकाल आज अध्यक्षांनी दिलेला आहे। मी त्यांचे खूप खूप आभार मानतो।